जना की हे लढवई वगैरे आता काय कामाचे आहेत, 41 निवडून आलेले, आता काय करायचे आहे लढवयाचं, आता काय काम नाही. बरोबर आहे ना, आता संपलं ना, आता विषय संपला. तुमची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होतोय अशा देखील बातम्या येत आहेत. तुमच्याकडनं डोर्स ओपन आहेत का नेत्यांसाठी, चर्चेसाठी, डिस्कशनसाठी? माझं कोणाशी चर्चा नाही. चर्चा ते समीर भाऊशी करतायत. पण मी तुम्हाला एक सांगतो का, मला मंत्रिपद मिळालं की नाही हा महत्त्वाचा मुद्दाच नाही. ज्या पद्धतीची वागणूक तुम्ही देत आहात काय, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या पक्षामध्ये आपल्या मानसन्मानाची, फक्त खुर्चीत बसवलं तिकडे आणून म्हणजे काय मानसन्मान झाला? निर्णय प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो, डिसिजन मेकिंग बॉडी ज्याला म्हणतो, ती ह्या तिघांचीच चालते. आम्हाला पत्ताच लागत नाही शेवटपर्यंत, फक्त आम्ही त्यांची ऑर्डर ऐकायचे. मला असं वाटतं की बस ठीक आहे, आता आपण आपल्या मतदारसंघाचं काम करावं. साहेब, ओबीसी म्हटलं की भुजबळ साहेब आठवले जातात, परंतु मग नवीन नेतृत्व तयार करण्याची सुरू आहे. माझ्या शुभेच्छा आहेत ना. काय नवीन नेतृत्व तयार करणार करा, तुम्ही नवीन नेतृत्व तयार करा. जे आहेत ते मागच्या वर्षामध्ये किती वेळा ओबीसीबद्दल बोलले त्याचा अभ्यास करा. साहेब, शेवटचा प्रश्न, तुम्ही असं म्हणताय की मी मतदारसंघापुरतं काम करेल, मात्र महाराष्ट्रातून कार्यकर्ते येत आहेत, ते अपेक्षा व्यक्त करताय काहीतरी निर्णय आणि भूमिका घ्या, त्यांच्यासाठी काही निर्णय आणि भूमिका? होय, आता जसं सांगितलं आमच्या इथल्या कार्यकर्त्याने की साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीवर 100% आम्ही उभे आहोत. नाशिकला कार्यकर्त्यांनी सांगितलं तेच. उद्या आता परत आमच्या इथे समता परिषदेचे आणि इतरसुद्धा लोक येणार आहेत, लिडर्स येणार आहेत. काय काय सांगतात ते ऐकणार आहात मी. कारण सगळ्यांना जो काही शॉक बसलेला आहे किंवा वाईट वाटलेलं आहे, तर जे काय झालं ते मला परत परत सांगावं लागणार आहे. त्यातून काय त्यांचं म्हणणं ते ऐकावं लागेल. पण बघू काय करायचं. पण मतदारसंघात जे आहे सेवा करणार. चला ठीक आहे, चलो.